ओके, हे 1840 पर्यंत चाललं, लक्षात राहू द्या. ओके, आता बॉम्बे गॅजेट, बॉम्बे कुरिअर आणि बॉम्बे हेराल्ड याविषयी आपल्याला बघायचे. लक्षात राहू द्या, आपला जो प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे बॉम्बे हेराल्ड. काय आहे? बॉम्बे हेराल्ड. पण थोडं जर आपण समजून घेतलं, बॉम्बे हेराल्ड हे 1789 ला, कधी? 1789, थोडं समजून घ्या, 1789 ला सुरू झालं. याचंच रूपांतरण, बॉम्बे हेराल्डचं रूपांतरण बॉम्बे गॅजेटमध्ये होतं. काय? बॉम्बे गॅजेटमध्ये होतं आणि हे होतं 1791 ला. कधी होतं? 1791 ला. यानंतर 1841 पासून लक्षात ठेवा या वृत्तपत्रामध्ये काही बदल करण्यात आले. ओके, आणि जे बॉम्बे कुरिअर आहे, ओके, हे 1790चं आहे. त्याच्यामुळं कधीच आहे? 1790चं. बॉम्बे हेराल्ड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बॉम्बे हेराल्डचं रूपांतरण बॉम्बे गॅजेटमध्ये करण्यात आलं. ओके, बॉम्बे गॅजेटमध्ये. कळालं? यानंतर पुढचा प्रश्न, 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर टिंबटिंब यांचा खून केला. हा भारताच्या गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय संबंधीचा प्रश्न आहे. बघा, लॉर्ड मेयो, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेलस्ली आणि लॉर्ड लिटन. ओके, आपण जर लॉर्ड मेयोचा कालखंड बघितला तर 1869 ते 72, लॉर्ड डलहौसीचा कालखंड बघितला तर 1848 ते 56, लॉर्ड वेलस्ली तैनाती फौजेचे धोरण 1799 ते 1805 आणि लॉर्ड लिटनचा कालखंड बघितला तर 1876 ते 80. 1872 विचारल्यामुळे इनडायरेक्टली डायरेक्टली आपला उत्तर काय मिळतं? लॉर्ड मेयो. उत्तर काय मिळतं? लॉर्ड मेयो. लक्षात ठेवा, मेयोचं खूप भारतामध्ये योगदान पण आहे. त्यांचा खून झाला अंदमान बेटावर. कोणी केला? का पठाणाने केला. कधी केला? 1872 ला. जर जनगणनेची पहिली सुरुवात कोणत्या व्हाईसरायच्या काळात झाली म्हणून जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहा, लॉर्ड मेयो. ओके, कृषी विभागाची स्थापना यांच्याच काळात झाली. आर्थिक विकेंद्रीकरणाचं धोरण यांच्याच काळात आलं. भारतीय जे राजकुमार युवराज आहेत यांच्या शिक्षणासाठी लॉर्ड मेयोच्याच काळामध्ये अजमेर येथे मेयो कॉलेजची सुरुवात झाली. ओके, सांख्यिकी सर्वेक्षण विभागाची स्थापना यांच्याच काळात झाली. लक्षात राहू द्या. आणि 1872चा ज्याला आपण म्हणतो भारतीय पुरावा कायदा, हा पण लॉर्ड मेयोच्याच काळामध्ये आला होता. त्यामुळं मेयो यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. एक प्रश्न क्ल्यू देतो की लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये काय काय घडलं, हा प्रश्न येऊ शकतो. खून झालाय का पठाणाने केला अंदमान बेटावर? इट्स ओके. डलहौसीच्या कालखंडावर पण प्रश्न येऊ शकतो. 1848 पासून 56 पर्यंत काय घटना घडल्या ज्यामुळं 1857चा उठाव झाला. काही चांगल्या पण घटना होत्या. लक्षात ठेवा, उदाहरणामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा 1856 लॉर्ड डलहौसीच्या काळामधला आहे. वूडचा डिस्पॅच, ओके, शिक्षणासंबंधीचा लॉर्ड डलहौसीच्या काळामधला आहे. ओके, याच्यानंतर जर लॉर्ड वेलस्ली तैनाती फौजेचे धोरण, ठीक आहे, लॉर्ड लिटन दिल्ली दरबार पहिल्यांच्याच काळामध्ये भरलं होतं. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, टिंबटिंब याच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. बघा, वेद हे अपौरुषेय नाहीत. पर्याय आहेत महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले आणि स्वामी दयानंद सरस्वती. काय? स्वामी दयानंद सरस्वती. ओके, तर याचं उत्तर आहे महात्मा फुले. काय उत्तर आहे? महात्मा फुले. लक्षात ठेवा, हिंदू धर्मामध्ये वेदासंदर्भात, ओके, अपौरुषेयवाद, ओके, हे मत मान्य आहे. वेद हे अपौरुषेय, अर्थात वेद कोणीही निर्माण केलेले नाहीत. ना ते म्हणजे ते ना तर मनुष्याने निर्माण केलेत आणि नाही कोणत्या देवा निर्माण केलेस. ओके, परंतु महात्मा फुले यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाही आहेत असं त्यांचं मत होतं. ठीक आहे. हिंदू धर्मातील फिलॉसॉफी वेगळी आणि महात्मा फुलेंनी जे मत मांडलं ते वेगळं. तर महात्मा फुले यांचं लक्षात ठेवा, काय विचारले तुम्हाला? मत विचारले. ओके, म्हणजे ओपिनियन, त्यांचं हिंदू धर्माविषयीचं, ओके, वेदासंबंधीचं मत. यानंतर पुढचा प्रश्न, चौरी चौरा घटनेनंतर टिंबटिंब चळवळ संपुष्टात आली. लक्षात ठेवा, चौरी चौरा घटनेला 100 वर्ष होऊन गेलेत. सायमन विरोधी सत्याग्रह, सविनय कायदेभंग चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोडो चळवळ. लक्षात ठेवा, चौरी चौरा घटनेनंतर. आपण ह्या घटनेच्या आधी तारीख बघूया. लक्षात ठेवा, ही घटना केव्हा घडली? 5 फेब्रुवारी 1922 ला आजच्या उत्तर प्रदेशामध्ये ही घटना घडली. लक्षात ठेवा, कुठं? यूपी मध्ये.
ओके, चौरी चौरा हे ठिकाण आहे. या ठिकाणी गोरखपूर जिल्ह्यामधले हे ठिकाण आहे. या ठिकाणी काय घडली लक्षात ठेवा, एक मिरवणूक चालू होती. आता 22ला म्हणजे कोणतं चळवळ होती? भारत छोडो 1942ला सुरू झाली होती. असहकार 1920ला सुरू झालं होतं. सविनय कायदेभंग 1930ला सुरू झालं होतं. सायमन विरुद्ध सत्याग्रह हा 1927चा होता. ठीक आहे, त्याच्यामुळं आपल्याला उत्तर डायरेक्टली मिळतं काय? असहकार चळवळ. काय मिळतं उत्तर? असहकार चळवळ. लक्षात ठेवा, एक आर्मी रिटायर सैनिक होते भगवान आहिर नावाचे. यांनी काय केलं लक्षात ठेवा, त्यांनी बऱ्याच ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं होतं. कारण काय होतं चौरी चौरा घटनेचं? त्या दरम्यान असहकार चळवळीच्या दरम्यान एकतर किंमत वाढ झाली होती आणि खुल्या याच्यामध्ये शहरामध्ये छोट्या वस्तीमध्ये दारूचे दुकान होते. याचाच निषेध म्हणून लक्षात ठेवा एक मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीवर भारतातील ब्रिटिश प्रशासनानं पोलिसांनी काय लक्षात ठेवा काय केलं? चौरी चौरा या ठिकाणी अमनुष्य लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये 21 लक्षात ठेवा लाठीचार्ज केला, अनेक जखमी झाले. याच्यानंतर चिडलेल्या या लक्षात ठेवा भारतीय जनतेने काय केलं? चौरी चौरा या ठिकाणी पोलीस स्टेशनला आग लावली. याच्यामध्ये 21 शिपाई व 1 अधिकारी असे 22 व्यक्ती मृत्युमुखी पडले. ही इतिहासातली चौरी चौरी घटना आहे. याच्यानंतर धरपकड सुरू झाली, अनेकावर केस झाल्या. यानंतर या चौरी चौरा घटनेची महत्त्वाची म्हणजे आणखीन एक प्रश्न किंवा एक कविता फेमस आहे, लक्षात राहू द्या. अनेकांना फाशी झाली. यावेळेस एक व्यक्ती आहेत कुंज विहारी. लक्षात ठेवा कुंज बिहारी किंवा कुंज बिहारी लक्षात ठेवा. यांनी एक कविता लिहिली आहे. चौरी चौऱ्यामध्ये ज्यांना पकडलं गेलं क्रांतिकारकांना, भारतीय व्यक्तींना आणि फाशी दिली गेली, तेव्हा एक त्यांनी फेमस कविता भेटेन 9 महिन्यांनी, काय भेटेन 9 महिन्यांनी, ही कविता काय केलेली आहे? कुंज विहारी यांनी चौरी चौरी घटनेतील भाग घेतलेल्या व त्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या भारतीय व्यक्तींना उद्देशून लिहिली आहे. सर विल्यम लॉ वार्नर यांनी कुंज विहारी दास यांना घाणेरडा निगरोपण असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्यांनी ही प्रेरणादायी कविता लिहिली. ज्या थोर व्यक्तींना फाशी झाली चौरी चौरा घटनेमुळं, त्यावेळेस लक्षात ठेवा कुंज विहारी दास हे काय म्हणतात? कुंज विहारी यांनी कवितेच्या माध्यमातून भेटेन 9 महिन्यांनी म्हणजे मी पुन्हा लक्षात ठेवा पुन्हा भारतीय जन्म घेतील, ओके, अशा प्रकारची एक प्रेरणादायी कविता लिहिली होती. याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकार चळवळीशी संबंधित नाहीत? महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर विचारायला हा प्रश्न आहे. बघा जमतंय का उत्तर? बघा संबंधित होत्या किंवा आहेत असा प्रश्न आहे. भाऊसाहेब हिरे विठ्ठलराव विखे पाटील. बघा विखे पाटील, विठ्ठलराव विखे पाटील आपण जर बघितलं आशिया खंडातील पहिला ओके प्रवरानगरचा सहकार तत्वावरचा कारखाना. ठीक आहे, त्याच्यामुळे हे तुमच्या लक्षात येईल, हे बरोबरच आहे. वैकुंठभाई मेहता, डॉक्टर धनंजय गाडगीळ हेही बरोबर आहे. वसंतदादा पाटील, यशवंत मोहिते या सहकार, भाऊसाहेब थोरात आणि जी.के. देवधर हेही बरोबर आहे. म्हणून ABCD हे बरोबर आहे. मित्रांनो लक्षात ठेवा सहकारासंबंधीचं उद्दिष्ट काय, सहकार म्हणजे काय, ओके. 19व्या शतकामध्ये शेतकऱ्यांना ओके त्याचप्रमाणे जे हळूहळू उद्योग सुरू होत होते या सगळ्यांना सहकाराविषयीचा आपल्याला असलेला माहीत असलेला महत्त्वाचं म्हणजे सहकार कायदा, याच्यावरही प्रश्न आलाय. 1910ला प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन झाली होती. याच्यानंतर हळूहळू बदल होत गेले, ओके. सहकारासंबंधीचा 1905ला, तसं 1904चा होता. लक्षात ठेवा सहकारासंबंधाला आपण म्हणतो पत संस्था संबंधीचं, ज्याला आपण म्हणतो पतपुरवठा संबंधीचा कायदा आला होता. यानंतर सहकारासंबंधीच्या या व्यक्तीबरोबरच अनेक व्यक्तींचा सहभाग पण होता. काय होता? सहभाग पण होता. आणि महाराष्ट्राची जी सहकार चळवळ होती किंवा सहकारी संस्था आहेत ह्या आजही लक्षात ठेवा देशामध्ये उत्तम प्रकारे कार्य करतात. लक्षात ठेवा महाराष्ट्रानं देशाला दिलेली ही सर्वात मोठी देणगी आहे आणि ही देणगी म्हणजे या व्यक्तींचं आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींचं या सहकारामधलं योगदान आहे. आपल्याला परीक्षेला प्रश्न काय येऊ शकतो? सहकार संबंधीचं सध्या घटनेमध्ये लक्षात ठेवा हे परीक्षेला येईल. सध्या घटनेमधलं 2013 मध्ये कायदा पास केला 97वी घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट.
2013 हा सहकारासंबंधी घटनेतील कलम 19 लक्षात राहू द्या, कलम 43 हे सहकारासंबंधीचं ॲड झालंय. आपल्याला हे परीक्षेला प्रश्न येईल, मूलभूत हक्क आहे का सहकार, यस ॲड झाले, आपल्याला हे माहिती राहू द्या. याच्यानंतर बघा, जर प्रश्नाचं उत्तर बघितलं तर ABCD. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात कोणती संस्था काढली? प्रश्नाची डिमांड बघा, समाज सुधारकावरचा प्रश्न आहे. महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी विधवा आश्रम, शारदा सदन, निष्काम कर्म मठ आणि महिला आश्रम. उत्तर बघा जमतंय का? शारदा सदन आपण लय वेळा ऐकला असेल. शारदा सदन पंडिता रमाबाई. ओके, 1889ला मुंबईमध्ये स्थापन झालं होतं. 1889च्यामुळे हा पर्याय कटला. मुंबई पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलं होतं. आपले विचारले व्यक्ती महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी महिलांसाठी ठिकाण पण विचारले पुण्यात. आता विधवा आश्रम का निष्काम कर्ममठ का महिला आश्रम, उत्तर द्यायचे आपल्याला. लक्षात राहू द्या मित्रांनो, कारण का हे महत्त्वाचं व्यक्तिमत्व, त्यांनी केलेलं कार्य. महिला आश्रम हे या प्रश्नाचं उत्तर आहे, परंतु ही महिला आश्रमची स्थापना ही 1915ची आहे. या अगोदर महिला आश्रममध्ये 3 संस्था मर्ज झाल्या होत्या, 1, 2 आणि 3. त्याच्यापासून हे महिला आश्रम बनलं होतं. अनाथ बालिका आश्रम, काय अनाथ बालिका आश्रम ही पहिली संस्था 1896ला स्थापन केली होती. अनाथ बालिका आश्रम महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी 1896ला स्थापन केली होती. याच्यानंतर महिला विद्यालय हे 1907चं होतं. महिला विद्यालय, ओके, महिला विद्यालय 1907ला स्थापन झालं होतं. आणि